ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ॲडव्होकेट जाधव आपलं स्टेटमेंट देत म्हणतात, कोर्टासमोर हेच सिद्ध होतं की अस्मिता दीक्षित आणि चैतन्य गडकरी यांचे अनैतिक संबंध होते आणि म्हणूनच माझ्या आशलाकडे त्यांनी डिवोर्सची मागणी केली. एवढंच काय, तर त्यांनी भरमसाठ पोटघे देखील मागितली आहे. त्यामुळे कोर्टाने या सगळ्याचा विचार करावा. तर आता ॲडव्होकेट जाधव यांचं स्टेटमेंट पूर्ण झालेलं असं तर जज साहेब आपला निकाल देत म्हणतात, कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्या अगोदर कोर्टाला वेळ हवा आहे आणि त्यामुळेच पुढची तारीख दिली जाईल असं म्हणत कोर्टाचं कामकाज संपवत जज साहेब तिथून निघून जातात. आता क्षणाचंही विलंब न करता अस्मिता रागानेच आता विटनेस बॉक्सच्या बाहेर येते आणि सचिनच्या समोर येत सचिनला जा विचारत म्हणते, कोर्टात धडधडीत खोट बोलायला तुला लाज नाही का वाटत? इतकं सगळं खोट. तर आता सचिन म्हणतो, काय मी खोट बोललोय? आता मी पुरावे कोर्टात सादर केलेत, ते खोट होते का? मी जे काही सांगितलं ते खोटं होतं का? आता मात्र सचिनचा हा नाटकी स्वभाव अस्मिताच्याही लक्षात येतोस. मिता सचिनला म्हणते, आता जो व्हिडिओ तू कोर्टात दाखवलास ना, तो व्हिडिओ खरा होता, परंतु त्याचा संदर्भ वेगळा होता. पण तू मात्र या सगळ्या गोष्टीचा गैरफायदा घेतलास. अस्मिता सचिनला म्हणू लागते, सचिन, अरे जो खरा संदर्भ होता तू कोर्टात सांगितला आहेस का? तू तर आता सचिन म्हणतो, नाही, कारण मला त्याची गरज वाटलीच नाही. सिंपल असं म्हणत सचिनने आपलं बोलणं तिथेच संपवलेलं असतं. अस्मिताला सचिनचा खूप राग आलेलं असतं. सचिनच हे वागणं अस्मिताला अजिबातच पटलेलं नसतं आणि घरातील सर्वांनाच सचिनचा खूप राग आलेला असतो. सर्वच जण सचिनकडे रागाने पाहतात. तर आता सचिन अर्जुनच्या समोर जाऊन उभा राहतो आणि अर्जुनला प्रश्न करत म्हणतो, काय रे अर्जुन, मी असं ऐकलं होतं की तू खूप मोठा वकील आहेस, पण तू तर साधी माझी उलट तपासणीही केली नाही. हा मला असं वाटतंय की ही केस कोर्टात आणल्याचा तुला पश्चाताप होत असेल ना, आणि म्हणूनच तू माझी उलट तपासणीही केली नाहीस. असं म्हणत सचिन मोठमोठ्याने हसू लागतो आणि अर्जुनला म्हणू लागतो, बघ आता तुला कळेल की ही केस कोर्टात आणल्याचे काय परिणाम होतात आणि बघ पुढे नक्की काय काय होतं. पण मी काय म्हणतोय, हे सगळं घडण्यापेक्षा तू हार का मानत नाहीस? तर आता हार जून सचिनला प्रति उत्तर देत म्हणतो, हार मानण्याचा प्रश्नच येत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एका इयरिंगमध्येच तू केस जिंकलास असं तर अजिबातच होत नाही. तर सचिन अर्जुनला म्हणतो, पण मला तर तसं वाटत नाही. म्हणजे आता मी जे पुरावे कोर्टात सादर केले त्यावरून मी ही केस हरणार असं तर शक्यच नाही आणि तसं इथे असणाऱ्या कोणालाच वाटत नाही, जजना सुद्धा वाटत नाहीये. त्यामुळे ही केस हरण्याचा प्रश्नच येत नाही. पण ही केस तुम्हा सगळ्या सुभेदारांना कशी आणि किती महागात पडते ती बघ असतो. असं म्हणत सचिन आता अर्जुनलाच धमकी देत तिथून निघून जातो. आता मात्र सर्वांचाच खूप संताप झालेला असतो. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की इथे जेलमध्ये प्रिया विचार करत असते की पुढे काय करावं. प्रिया विचार करत म्हणते की सुभेदारांच्या घरात घुसायचं असेल तर मला आता काहीतरी करावंच लागेल. सुभेदारांना भेटण्यासाठी मला असा काहीतरी प्रयत्न करावा लागेल की ज्यामुळे सगळे सुभेदार मला भेटण्यासाठी येतील. मला आत्महत्येचा प्रयत्न का होई ना, परंतु तो करावाच लागेल. पण काय करू, कसं करू? प्रियाला काय करावं काही सुचत नसतं. तर प्रियासोबत असणारी कैदी प्रियाला म्हणते, काय ग, तुझं सतत चालू असतं. मी बघते ती 4 नंबरची कैदी हॉस्पिटलला गेल्यापासून सतत तू काहीतरी पुटपुटत असतेस. काय काय चाललंय तुझ्या डोक्यात? तर प्रिया त्या कैदीकडे पाहते तर ती म्हणू लागते, सांग ना काय चाललंय तुझ्या डोक्यात? तर आता प्रिया तिला म्हणू लागते, काही करून मला माझी घरची माणसं इथे यायला हवी आहेत. मला त्यांना भेटायचं आहे. मी किती प्रयत्न केले पण त्याचा काहीच उपयोग होत नाहीये. काय करू, कसं करू काहीच कळत नाही, कारण मला माझ्या घरच्यांना भेटायचं आहे. तर आता तिच्यासोबत असणारी कैदी प्रियाला म्हणते, अगं बच्चू, इतकंच ना, आता कधी आणि कसं करायचं इतकं कळलं पाहिजे. तर प्रिया म्हणू लागते,
पण मी आता काय करू? तर आता प्रिया सोबत असणारी कैदी तिचा प्लॅन प्रियाला सांगते, तर प्रिया म्हणते, पण माझ्या बाळाला किंवा मला काही व्हायला नको. तर ती म्हणते, अग बच्चू, काहीही होणार नाही, फक्त करता आल पाहिजे. तर प्रिया म्हणते, पण इथे तर माझ्याजवळ धारधार असं काहीच नाहीये. तर ती म्हणू लागते, तू काळजी करू नकोस, मी आहे ना. असं म्हणत प्रिया सोबत असणारी कैदी आता आजूबाजूला कोणी नाहीये त्या गोष्टीचा अंदाज घेते आणि तिथे असणारा पाण्याचा मडका घेत ती जोरदार आपटते. आता तो पाण्याचा मडका मातीचा असल्यामुळे तो फुटून जातो आणि त्याचे तुकडे होतात आणि त्यातीलच एका धारधार तुकड्याच्या सहाय्याने प्रिया आपला हात कापून घेण्याचं नाटक करते आणि त्यानंतर प्रिया सोबत असणारी कैदी जोरजोरात इन्स्पेक्टर साहेबांना आवाज देऊ लागते आणि म्हणू लागते, अहो मॅडम, कुठे आहात तुम्ही? अहो या लवकर, हिचा जीव जाईल. तर हवालदार मॅडम तिथे येतात आणि तिला विचारतात, काय झाले? तर ती म्हणू लागते, अहो मॅडम, हिने बघा ना स्वतःचा हात कापून घेत स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. आता हवालदार मॅडम पाहतात तर प्रिया रक्ताच्या थारोळ्यात असते आणि ते बेशुद्ध अवस्थेत असते. हवालदार मॅडम म्हणू लागतात, आता हिला तर हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल आणि अगोदर हिच्या घरच्यांनाही कळवावं लागेल. असं म्हणत हवालदार मॅडम धावत पळत आता इन्स्पेक्टर साहेबांना हे सगळं सांगण्यासाठी निघून जातात. इथे मात्र प्रिया चांगली शुद्धीत असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं की कोर्टातून सर्वजण घरी आलेले असतात. आता घडलेला सर्व प्रकार ज्यावेळी प्रतिमत्यांना कळतो त्यावेळी प्रतिमत्या म्हणतात, काय सचिनने इतके घाणेरडे आरोप अस्मितावर भर कोर्टात केलेत? तर कल्पनाताई म्हणतात की हो. तर अस्मिता म्हणू लागते, हा सचिन किती खालच्या पातळीला जाऊ शकतो हे मला आधीच माहीत होतं, पण तो असं काहीतरी करेल हे मात्र माहीत नव्हतं. तर कल्पनाताई म्हणतात, कुठल्या आईला सहन होईल की आपल्या मुलीवर असे नको नको ते आरोप केले जातील? तर अर्जुन म्हणू लागतो, खरं तर सचिन काय करू शकतो याचा अंदाज यायला हवा होता. ही गोष्ट माझ्या लक्षात यायला हवी होती, पण या गोष्टीकडे मी दुर्लक्ष केला. सचिनने प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओ बनवले आणि त्याचा गैरफायदा घेत त्याने कोर्टात पुरावे म्हणून वापर केला. आता सर्वांनाच अस्मिताची काळजी वाटत असते आणि सचिनच्या वागण्याचा सर्वजण विचार करत असतात. तर सायली म्हणू लागते, याचा अर्थ असा होत नाही की तो जिंकला, तर पोटगी द्यावी लागेल आणि म्हणूनच ही सगळी नाटक चालू आहेत. पण आता आपल्यालाच काहीतरी करायला हवं की सत्य सगळ्यांसमोर यायलाच हो. तर प्रतिमा म्हणू लागतात, प्रश्न फक्त पोटगीचा नाहीये, तर सचिन या खर्चात जावई आहे. मग आपण नक्की काय करणार आहोत? तर कल्पनाताई म्हणू लागतात, नाही, पण इतक्या वर्षात सचिन कधी असं वागेल असं कोणाला वाटलंच नव्हतं. तर आता सायली म्हणू लागते, त्याला जसं वागायचं ना तसं वागू देत, पण एक मात्र खरं की यांच्या समोर त्याचा निभाव लागणार नाही. आता पुढच्या वेळी आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त तयारी करून जायला हवी आणि सत्य सगळं यांसमोर आणावंच लागेल. तर आता अर्जुन म्हणू लागतो, त्यासाठी त्याच्याबद्दलची अजून माहिती गोळा करावी लागेल. आत्ताच मी चैतन्यला सांगतो की नक्की सचिन कॅनडामध्ये काय करत होता, तू कोणती नोकरी करत होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच अकाउंट फ्रीज झालं असं त्याने सांगितलं. ते नक्की का झालं या सगळ्याचा शोध घ्यावाच लागेल. आता सर्वजण या सगळ्या गोष्टीवर चर्चा करत असतात आणि त्याचवेळी कल्पना ताईंना फोन आलेला असतो. कल्पनाताई फोन पाहतात तर अननोन नंबर असतो. अर्जुन विचारतो, मम्मा, कोणाचा फोन आहे? तर कल्पनाताई म्हणतात, काय माहीत, अननोन नंबर आहे. असं म्हणत कल्पनाताई दुर्लक्ष करतात. आता पुन्हा एकदा फोन येतो. त्यावेळी अर्जुन म्हणतो, मम्मा, सेम नंबर आहे का? तर कल्पनाताई म्हणतात की हो. तर अर्जुन म्हणतो, बघ ना नक्की कोणाच आहे? कल्पनाताई म्हणतात, हो बघते. असं म्हणत कल्पनाताई फोन उचलतात. तर त्यावेळी कल्पनात ताईंनाची गोष्ट कळते. त्यामुळे कल्पना ताईंना धक्काच बसतो. आता मात्र कल्पना ताईंना एवढा मोठा धक्का बसतो की त्यामुळे आता अर्जुन विचार करत म्हणतो, मम्माला एवढा धक्का बसण्यासारखं नक्की काय घडलं असेल जेलमधून? प्रियाचा तर फोन आला नसेल ना?
तिने तर काही गोंधळ घातला नसेल ना. तर इकडे सर्वच जण कल्पनात ताईंना सावरत असतात. त्यांना विचारत असतात की नक्की काय घडलंय, परंतु कल्पनाताई काहीच सांगत नसतात. तर आता अश्विन कल्पना ताईंना शांत करतो, त्यांना बसवतो आणि म्हणतो, मम्मा, अगं नक्की काय झालंय सांग ना. अगं तू एवढी पॅनिक का झालीयस एवढा? तुला कसला धक्का बसलाय, कोणाचा फोन होता? तर कल्पनाताई म्हणतात, माझी मैत्रीण तेजस्वी, तिचा तरुण मुलगा, त्याचा अपघात झाला आणि त्यामध्येच तो गेला असं म्हणत कल्पनाताई रडू लागतात आणि ही बातमी ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. तर प्रतिमा आत्या म्हणू लागतात, देव कधी कोणाच्या बाबतीत काय करेल ना, काहीच सांगू शकत नाही, कशाचाच अंदाज लागू शकत नाही. कल्पनाताई खूप रडत असतात. अश्विन त्यांना सावरतो आणि म्हणू लागतो, मम्मा आपण आताच निघूया, चल मी तुझ्यासोबत येतो. तर आता कल्पनाई म्हणू लागतात, नाही नको, यांना फोन कर, डॅडी येतील माझ्यासोबत. तर आता अश्विन म्हणतो, हो पण मी सुद्धा येतो असं म्हणत आता अश्विन कल्पना ताईंना तिथून घेऊन जातो. तर इकडे सायली अस्मिताला म्हणू लागते, अस्मिता, सचिनने आज जे काही कोर्टात केलं आहे त्या सगळ्याचा तू विचार करू नकोस आणि स्वतःला मनस्ताप अजिबातच करून घेऊ नकोस. तर अस्मिता म्हणते, नाही तसं मी काहीच करून घेणार नाही. तसही माझा मूड घालवणारा सचिन दीक्षित कोण आहे असं म्हणत आता अस्मिता या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करते. तर इकडे सायली थकलेली असते आणि हे मात्र प्रतिमा त्या अगदी बरोबर ओळखतात. प्रतिमा त्या सायलीला म्हणतात, सायली बाळा, तू दमली आहेस का? तर सायली होकार देते अस्मिता आणि घरातील सर्वच जण सायलीच्या नेहमीच सोबत असतात. तर दुसरीकडे सचिनची नाटक मात्र सुरूच असतात. सचिनने आता साक्षीला फोन केलेला असतो आणि म्हणू लागतो, साक्षी, आज तर तू कोर्टात असायला हवी होतीस आज. तर त्या ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारची मी अशी काही बोलती बंदी बंद केली की त्याला काहीच बोलता आलं नाही. एवढंच काय, तर त्या जज समोर मी असा काही बिचारा चेहरा केला होता ना, आणि असे काही फासे उलटे टाकलेत की त्या सगळ्यांनाच आणि जजला सुद्धा असंच वाटलं की खरंच माझ्यावरच अन्याय झाला आहे असं म्हणत सचिन खुश असतो आणि घडलेला सर्व प्रकार तो साक्षीला सांगत असतो. तर साक्षी आता सचिनला म्हणू लागते, सचिन, अरे मी तिथे नसले म्हणून काय झालं, मी इमॅजिन करू शकते की तू नक्की तिथे काय केलंसशील आणि तू जे काही केलंस त्यामुळे आता अर्जुन आणि सायलीला हे प्रकरण चांगलंच महागात पडेल. तुझ्याशी वैर घेणं म्हणजे काय होऊ शकतं हे आता त्यांना कळेलच. तर सचिन साक्षीला म्हणतो, साक्षी, आता तू लवकरच परत ये. तू परत येईपर्यंत माझा डिवोर्सही झालेला असेल आणि एक पैसाही न देता. तर साक्षी म्हणू लागते, हो मलाही असं झालंय की मी कधी एकदा तुला भेटते. तर आता सचिन म्हणतो, पण तू डॉक्टरने जे सांगितले ते फॉलो करतेस ना? तर साक्षी म्हणते, हो मी कुठल्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करत नाहीये, त्यामुळे तू काळजी करू नकोस, पण मी खरंच तुला खूप मिस करते. तर सचिन म्हणतो, मी सुद्धा तुला मिस करतोय असं म्हणत आता सचिन साक्षीला म्हणतो, मिस यू बेबी ब्युटीफुल असं म्हणत, चल बाय मी फोन ठेवतो असं म्हणत आता सचिन फोन ठेवतो आणि आता दुसऱ्या क्षणाला सचिनने दुसरा फोन करायला घेतलेला असतो. सचिन आता देशमाने यांना फोन करतो आणि म्हणू लागतो, ॲडव्होकेट देशमाने, आता आपल्याला पुढच्या गोष्टींचा विचार करायला हो आणि पुढची तारीख लवकरच घ्यायला हवी. काही नाही, मला त्या अर्जुनला श्वास घ्यायलाही फुरसत द्यायची नाहीये, त्यामुळे आता एक एक फासे फेकावीच लागतील. त्यामुळे आता मी तुम्हाला भेटण्यासाठी तुमच्या ऑफिसला येतच आहे. हो आता येत आहे, बाय असं म्हणत आता सचिनने अर्जुनला अडकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि अर्जुनला या सगळ्यामध्ये गुंतवत त्याला हरवण्याचे त्याचे प्रयत्न सुरू असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रतिमा आत्या स्वतः आता सायरीला भरवत असतात. सायरी म्हणू लागते, नाही प्रतिमा आत्या, मला नकोय, मला खरंच भूक लागली नाहीये. तर प्रतिमा आत्या म्हणतात, नाही तू थकलीयस आणि आता तुला खावंच लागेल. अगं तुला बाळ आरामाची आणि योग्य वेळेवर खाण्याची गरज आहे
असं म्हणत आता प्रतिमा हत्या स्वतः सायलीला भरवत असतात. सायली म्हणू लागते, प्रतिमा हत्या हो, मी नंतर जेवेन ना, नंतर खाईन ना, आईसोबत खाईन. आता आई सुद्धा घरी आली नाहीयेत, हे सुद्धा खरी. घरी आले नाहीयेत आणि फोन करते तर फोनही उचलत नाहीयेत आणि हे घरी नाहीयेत, त्यांनी काही खाल्लं नाहीये आणि घरात सर्वजण अस्वस्थ आहेत. मग असं असताना माझा खास तरी कसा जाईल? प्रतिमा म्हणतात, सायली अगं तू सगळ्यांचा विचार करतेस, पण आता तुला स्वतःचा विचार करण्याची, स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे बाळा. त्यामुळे तुला खावंच लागेल, थोडं तरी खावं लागेल. परंतु सायलीची बडबड मात्र चालूच असते आणि घरातील सगळ्यांची काळजी काही संपत नसते. खाता खाता ती बोलत असते आणि त्यामुळे जीभ सावली जाते. सायली म्हणू लागते, आई ग. तर प्रतिमा आत्या काळजीने म्हणतात, काय ग जीभ चावलीस ना? अग वेळा सांगितले तुला खाताना बोलत जाऊ नकोस तन्वी. तर आता सायली प्रतिमा आत्यांकडे पाहते तर प्रतिमा आत्या म्हणतात, नकळतच बोलता बोलता तन्वीच नाव आलं म्हणजे बघ ना, ती सुद्धा लहान असताना असंच करायची, खाताना खूप बडबड करायची आणि मग जीभ चावायची. तिला सुद्धा मी नेहमी हेच सांगायची, पण ती 5 वर्षाची होती. तुझं काय? तू तर एवढी मोठी झालीयस, पण नाही, तू पण अगदी तिच्यासारखीच. बरं ठीक आहे, आता खाऊन घे आणि त्यानंतर मी तुला तूप देते, तूप जिवेला लाव म्हणजे बरं वाटेल. असं म्हणत प्रतिमा आत्या सायरीची काळजी घेतात, तिला मायेचे घास भरवत असतात आणि प्रतिमा आत्या मनाशी विचार करत म्हणतात, सायरीला सध्या आरामाची गरज आहे, परंतु इथे राहिली तर घरातील प्रत्येकाचा विचार करत बसेल, प्रत्येकाची काळजी घेत बसेल आणि या सगळ्यामध्ये ती मात्र स्वतःकडे दुर्लक्ष करेल. आणि आता सध्या जे वातावरण चालू आहे, या सगळ्यातून मला सायलीला बाहेर काढावंच लागेल, पण त्यासाठी आता मलाच काहीतरी करावं लागेल. प्रतिमा त्यांना सायलीची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रियाला हॉस्पिटलला घेऊन येतात आणि प्रियावर उपचार केले जातात. तर डॉक्टर मॅडम विचारतात की यांच्या घरच्यांना कळवलं आहे का? तर इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात की हो, त्यांच्या घरच्यांना इन्फॉर्म केलाच आहे. तर प्रिया वाट पाहत असते की घरून नक्की कोण येत आहे, परंतु त्याचवेळी त्या ठिकाणी अश्विन येतो आणि म्हणतो, मी आलोय. आता अश्विन आणि अर्जुनला पाहून प्रिया विचार करत म्हणते, म्हणजे या मूर्ख बाईने अश्विनला फोन केला वाटतं. आता कल्पनात ताई येतील अशी प्रियाची अपेक्षा असते, परंतु प्रियाचा हा प्लन सुद्धा फसलेला असतो. तर प्रिया इन्स्पेक्टर मॅडमना म्हणते, तुम्ही यांना फोन केला होता का? तर इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात, हो, मी तुमच्या घरीच फोन केला होता, यांनीच फोन उचलला होता. हा तर तुमचा नवरा आहे ना, आणि यांना तर सगळं कळायलाच हो. तर अश्विन प्रियावर चिडत म्हणतो, काय नाटकला लावली सीन? तर प्रिया म्हणते, नाही अश्विन, अरे ही नाटकं नाहीयेत, तू मला स्वीकारत नाही म्हटल्यावर जगून तरी काय करू? अश्विन म्हणतो, हो का? स्वतःला संपवण्यामधले तू नाहीयेस आणि तुझी नाटक न करणे इतकी मी सुद्धा मूर्ख नाहीये. तुझी जी ही नाटक आहेत ना, ती मला चांगलीच माहीत आहेत. मी तुला स्वीकारावं यासाठी हे सगळं काही चाललं ना, पण ही तुझी नाटकं माझ्यावर काही परिणाम होणार नाही. प्रिया म्हणते, नाही अश्विन, आणि मी खरंच नाटक करत नाहीये, मी खरंच स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. अरे जगून तरी काय करू सांग ना? आपल्या बाळाला एक सुंदर चांगलं आयुष्य मिळणार नसेल तर मग जगून तरी काय फायदा? हे बघ अश्विन, मला इतकंच वाटते की आपल्या बाळाचा तरी आपण विचार करायला हवा. त्याच्या हक्काच त्याला सगळं काही मिळायला हो, हक्काची माणस, हक्काच स्थान त्याला मिळायला हो, आणि हक्काच्या माणसांसोबत तो लहानाचा मोठा व्हायला पाहिजे. बस एवढंच मला वाटते आणि त्याच गोष्टीचा मी विचार करते. आणि या सगळ्यामध्ये अश्विन, माझी काय चूक आहे? माझं काय चुकते सांग ना? तर अश्विन म्हणतो, तू माझ्याकडून अपेक्षा ठेवतेस ना, हेच तर तुझं सगळ्यात मोठं चुकते. माझ्याकडून कुठलीच अपेक्षा ठेवू नकोस आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव ना, मी तुला एक्सेप्ट करणार आणि ना तुझ्या बाळाला. तर प्रिया म्हणू लागते, एकदा तरी आमचा विचार कर ना अश्विन. अरे निदान आईबाबांना तरी सांग ना,
त्यांना नातवंडाची किती आस आहे हे तर तुला माहीत आहे ना. तर अश्विन म्हणू लागतो, नाही, एक गोष्ट कायम लक्षात ठेव की तुझ्यामुळे माझ्या घरच्यांना मी कुठलाही त्रास होऊ देणार नाही. तुला वाटत असेल तुझी ही नाटकं माझ्यापर्यंत पोहोचतील आणि मी तुला घरी घेऊन जाईन, तर तसं काही होणार नाही. आणि माझ्या घरच्यांना मी तुझ्या जाळ्यात अडकूही देणार नाही. आणि तू प्रेग्नेंट आहेस हे सत्यही मी घरच्यांना कधीच कळू देणार नाही. तर प्रिया म्हणू लागते, याचा अर्थ मला आणि माझ्या बाळाला काही भविष्यच उडलं नाहीये का? मग जगून काय करू सांग ना अश्विन. तर आता अर्जुन डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर मला सांगा, हिने जे स्वतःच्या हाताला जखम करून घेतली आहे ती इतकी खोलवर होती का? डॉक्टर म्हणतात, नाही, ती तर वरचेवरच होती आणि तसंही तिच्या नसेवरही नव्हतं. तर आता अर्जुन म्हणतो, याचा अर्थ तिला काही दुखापत होईल किंवा तिचा जीव जाऊ शकतो असं काहीच नव्हतं ना? डॉक्टर म्हणतात, नाही, अगदी किरकोळ जखम होती. तर अर्जुन म्हणतो, प्रिया लोखंडे, बुबली लोखंडे, अगं तुझा हा डाव आणि या गोष्टीचा अंदाज आम्हाला अगोदरच आला होता, कारण स्वतःला संपवण्या इतकी तू नाहीयेस हे आम्हाला चांगलंच माहीत होतं. पण हो, तुझी ही नाटकं आम्हाला चांगलेच माहीत आहेत. तुझा हाच डाव होता की तू स्वतःला सुसाईड करून घेण्याचा प्रयत्न करणार आणि मग तुझ्या या प्रेग्नन्स सत्य आम्ही मॉम आणि डॅडला सांगणार हो ना. यासाठीच हे सगळं काही नाटक केलेस ना बुबली लोखंडे. तर प्रिय म्हणते, नाही अर्जुन, असं काही नाहीये. तू जसा विचार करतोयस तसा विचार मी अजिबातच केला नाहीये. मी खरंच कोणाला ब्लॅकमेल वगैरे करत नाहीये. अर्जुन, तर अर्जुन म्हणतो, ब्लॅकमेलिंगची केस काय असते हे तुला माहीत असेल ना अगोदरच. तुझ्या गुन्ह्यांची यादी खूप मोठी आहे. बबली लोखंडे, त्यात अजून भर टाकूयात का की मी तुझ्यावर आत्ताच्या आताही केस करू की तू मला ब्लॅकमेल करतेस? तर प्रिया हात जोडत म्हणते, नाही अर्जुन, प्लीज असं काहीही करू नकोस. अश्विन, प्लीज तू सुद्धा असं काहीच करू नकोस. मी हात जोडते, मी थकली आहे रे, मी हडली आहे, प्लीज अश्विन. अश्विन म्हणतो, मग यापुढे तुझ्या प्रेग्नन्सीची न्यूज आमच्या घरापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर माझ्या इतका वाईट कोणीच नसेल. असं म्हणत अश्विन अर्जुनला म्हणतो, चल दादा. आता अर्जुन आणि अश्विन तिथून निघून जातात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, चैतन्य घाईघाईने घरी आलेला असतो. चैतन्य घाबरलेला असतो आणि म्हणू लागतो, मावशी, अर्जुन कुठे आहे? तर कल्पनाताई म्हणतात, अरे तो बाहेर गेलाय. पण काय झाले? तू का एवढा घाबरलायस? आता चैतन्याला काय बोलावं काहीच कळत नसतं. तर अस्मिता म्हणू लागते, चैतन्य काय झाले? तर आता चैतन्य म्हणतो, मावशी अस्मिता, सचिनने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. आता हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. तर आता सायली म्हणते, कोणती पोस्ट? तर चैतन्य त्याचा मोबाईल देत सायलीला म्हणतो, ही. आता सायली म्हणू लागते, मी वाचते. तर आता सचिनने अशी पोस्ट केलेली असते की सगळ्यांवरच त्याने आरोप केलेले असतात. माझा संसार उद्ध्वस्त करणारे सुभेदार, अशी हेडलाईन देत त्याने एक मोठा लेख दिलेला असतो. एक मोठी पोस्ट केलेली असते. त्यामध्ये त्याने असं लिहिलेलं असतं की सुभेदारांचं नाव मोठं आणि लक्षण खोटं. माझ्या सासरच्या माणसाने सुरुवातीला मला जावयाचा मान दिला, कारण त्यावेळी माझ्याकडे मोठ्या पगाराची नोकरी होती. माझी नोकरी चांगली होती, मला पगार चांगला होता. लग्नानंतर काही महिन्यातच मी कॅनडाला गेलो. त्यावेळी तर सगळेच जण खूपच खुश होते. लग्नानंतर काही महिन्यात मी यूएसला होतो. त्यावेळी माझा जॉब यूएसला होता आणि त्यावेळी माझी बायको अस्मिता यूएसला आली आणि माझ्या पैशावर पूर्ण यूएस फिरून गेली. पण ज्यावेळी संपूर्ण सुभेदारांना कळलं की माझी नोकरी गेली आहे, माझ्याकडे पैसे नाहीयेत, माझं कर्ज खूप वाढत चाललंय, त्यावेळी मात्र सर्वच जण माझ्यासोबत चुकीच्या पद्धतीने वागू लागलेत. असं म्हणत सचिनने खूप मोठे आरोप केलेले असतात आणि सचिनचे हे आरोप ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर सचिन पुढे आपल्या या पोस्टमध्ये म्हणतो की मी दुसरी नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत होतो, स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होतो.
परंतु संपूर्ण सुभेदार कुटुंबाने माझ्या बायकोला भडकवलं आणि शेवटी ती सुद्धा माझा तिरस्कार करू लागली. शेवटी हे सर्वजण एकत्र आलेत आणि आता तर माझ्या बाळाला सुद्धा भेटू देत नाहीत. आता एका बापाच्या मनाची अवस्था काय होऊ शकते हे तर तुम्ही समजू शकता. आणि वर तर आता अस्मिता माझ्याकडे भरपूर अशी पोडगीही मागत आहे. एका नव्यावर आणि एका बापावर होणारा अन्याय तुम्ही कोणी थांबवू शकता का? पुरुषांना सुद्धा मन असतं, हे कोणी समजून घेऊ शकतं का? आणि या सगळ्यात मला कधीतरी न्याय मिळणार आहे का असं म्हणत सचिनने सगळ्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरू केलेला असतो. आता सचिनचे हे उद्योग पाहून अस्मिता मात्र खूप संतप्त झालेली असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनचाही संताप होतो. अर्जुन म्हणू लागतो, सचिनला चांगलंच माहीत आहे की माझी फॅमिली हाच माझा वीक पॉइंट आहे आणि म्हणूनच ही सगळी काही नाटक तो करत आहे. तर सायली रागानेच म्हणू लागते, पण त्याची ही मुजुरी आपण चालू द्यायची नाहीये. त्यांना जितका खोटेपणा करायचा आहे ना करू द्या, परंतु त्यांचा हा खोटेपणा तुम्ही उघड पाडणार आहात. तर आता कोर्टात अर्जुन सचिनला प्रश्न करत म्हणतो की तुमच्या आई वडिलांना त्यांनी वृद्धाश्रमात पाठवलं, मग तुम्ही का नाही थांबवलं? आता मात्र सचिनला काहीच बोलता येत नाही. तर अर्जुन म्हणू लागतो, मिलवड, आता मी अशा साक्षीदाराला सगळ्यांसमोर बोलवणार आहे की त्याची साक्ष सगळ्यात महत्त्वाची ठरणार आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रतिमहत्या आता सायलीच्या हातात एक जुनी कॅसेट देतात आणि म्हणू लागतात, यामध्ये लहान नवीची बोबड्या आवाजातील शुभंकरती म्हणत असतानाची ही कॅसेट आहे. तर आता सायली ज्यावेळी ती कॅसेट लावते आणि त्यातील आवाज ऐकते त्यावेळी मात्र सायली अस्वस्थ होते. आता तरी सायलीला तिच्या भूतकाळाची जाणीव होईल का आणि सत्य सर्वांसमोर येईल. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.